सगळ्यांना वाटत होतं की पोरांच्या म्हणण्यावरती ग्रामपंचायती गटार नीट करूच शकत नाही, पण मागच्या 1 वर्षातल्या गोष्टी बघून आमच्या ग्रामपंचायतला माहिती होतं की या पोरांनी हातात घेतलेलं काम हे पूर्ण करणारच आणि ते करण्यासाठी हे पोरं काहीही करू शकतात. म्हणून दरवेळेस सारखं यावेळेस सुद्धा ग्रामपंचायतने आम्हालाच विचारलं की तुमच्या हिशोबाने या गटाराचं नियोजन कशा पद्धतीने लावायला पाहिजे, ज्याचा प्लॅन माझ्याकडे 1 वर्ष पहिलेच म्हणजेच मागच्या 15 ऑगस्टलाच तयार होता, ज्यामध्ये सगळ्यात पहिले तर या पूर्ण रिकाम्या परिसरामध्ये मुरुम टाकून घ्यायचा, त्याला व्यवस्थित पांगून घ्यायचं, पाणी मारून घ्यायचं आणि त्याची दबाई करून घ्यायची आणि मग लेवल करून पाण्याचा उतार काढायचा, जेणेकरून पाऊस पडल्यानंतर पाणी सरळ बाहेर आलं पाहिजे. पण कालांतराने मुरुमावरती पाणी साचून चिखल होणार आणि गवत उगणार, जे नाही होऊ आणि भविष्यामध्ये याच्यावरती गट्टू टाकायला पण सोपं जावं म्हणून याच्यावरती कच पण टाकून घ्यायची, ज्यामुळे हे काम इतकं भारी होईल की स्वातंत्र्य दिवस साजरा करायला येणाऱ्या सगळ्या गावकऱ्यांना हे काम खूप भारी वाटेल. हा व्हिडिओ मागच्या 15 ऑगस्टचा आहे आणि हा व्हिडिओ या 15 ऑगस्टचा. फरक तुमच्या डोळ्यासमोर आहे. तेव्हा मी ठरवलं होतं की या गटाराची सोय लावली तरच मी पुढच्या 15 ऑगस्टला स्वातंत्र्य दिवस साजरे करण्यासाठी या शाळेमध्ये येईल आणि गावातील सगळ्या पोरांच्या सहकार्यामुळे आणि काही महत्त्वाच्या लोकांच्या महत्त्वाच्या योगदानामुळे आम्ही हे करून पण दाखवलं. मागच्या वर्षी मी ही गोष्ट ठरवली होती आणि ती पूर्ण करून पण दाखवली, पण यंदा आम्ही सगळ्यांनी मिळून काही गोष्टी ठरवल्या आहेत ज्या पुढच्या 15 ऑगस्ट पर्यंत आम्ही पूर्ण करणारच आहे.